या ठिकाणी बघा आपण डोंगराळी तालुका मालेगाव इथे आलेलो आहे। चिमुकलीवर एवढा मोठा अन्याय झाला तरी आपण घरामध्ये शांत आहे। येणाऱ्या काळामध्ये जर आपण असंच शांत राहिलो तर या ठिकाणी प्रत्येकाची लेक बाळ आणि आई ही सुरक्षित नसेल। आणि म्हणून काळ आठवतो तो छत्रपती शिवरायांचा की त्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवर बलात्कार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग करून त्याला येशीमध्ये टाकला, म्हणजे येणारा जाणारा बघावं की वाईट घटना केल्याच्या नंतर असं चौरंग केला जातो, असं स्वराज्यामध्ये चौरंग केलं जाईल। तिथून पुढं कमीत कमी 100 वर्ष या ठिकाणी नंतर स्त्रियावर या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला नाही। आणि म्हणून आपण पण आता जागे झालं पाहिजे। एकतर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी इथं येऊन भेट दिली पाहिजे, ते गृहमंत्री पण आहे, आणि तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टावर हे प्रकरण चालून आता कुठलंही या ठिकाणी एकतर एन्काउंटरमध्ये त्याला मारलं पाहिजे, नाही तात्काळ त्याला या ठिकाणी 30 दिवसाच्या आत या ठिकाणी फाशी दिली पाहिजे। आणि हे जर झालं नाही तर या ठिकाणी ह्या कुटुंबाला या ठिकाणी हे कुटुंबच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू, आणि रस्त्यावर उतरल्याच्या नंतर हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार। आणि आता प्रत्येकाला या ठिकाणी बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे, नाहीतर आपल्या आया बहिणी या ठिकाणी सुरक्षित नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी भेट द्यावी। छत्रपती शिवाजी महाराज जर असा जर कुठं अन्याय झाला तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व कामं सोडून पहिले त्या ठिकाणी जायचे। तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचे राजा आहात आणि त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी तात्काळ याच्या आधीच 16 तारखेला जर घटना होते आणि आज 22 तारीख आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री येत नाही, म्हणजे हे मोठं दुर्दैव आहे। म्हणून साताऱ्याला घटना झाली तेव्हाही काहीच नाही, कोपर्डीची घटना झाली त्यांनाही अजून फाशी नाही, साताऱ्याच्या घटनातील आरोपीला देखील फाशी नाही। आणि मग तुम्ही या ठिकाणी फक्त मॉब शांत करायचं काम आहे की आम्ही हे करू ते करू, तुम्ही काहीच करणार नाही। तुम्ही जर हे काही जर केलं नाही तर आता आम्ही सहन करणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरल्याच्या नंतर परत घराची वाट धरणार नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।